गरीबा गया है भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, दिल में सखावत नए तुम्हारे महल के गरीबा गया है। हरे बार भागो कन्हैया हरे बार भागो कन्हैया गरीबा नजर पे है पगड़ी वतन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा। बस एक बार मोहन से जाकर के कह लो, बस एक बार मोहन से जाकर के कह लो, दिल में सखावत नसीबा गया है तुम्हारे महल पे करीबा गया है। हरे बार भागो कन्हैया से लो, हरे बार भागो कन्हैया से लो, करीबा गया है दिल में सखावत करीबा गया है। चले आए मोहन लगाया कहीं से सुदामा को मोहन, लगाया कहीं से सुदामा को मोहन। सुनते ही थोड़े चले आए मोहन लगाया कहीं से सुदामा को मोहन, लगाया कहीं से सुदामा को मोहन। हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, मेहमान कैसा अजीबा गया है, ये मेहमान कैसा अजीबा गया है। अरे बार भागो कन्हैया से खेलो, अरे बार भागो कन्हैया से खेलो, इधर पे सुदामा गरीबा गया है, इधर पे सुदामा गरीबा गया है, इधर पे सुदामा गरीबा गया है। द्वारपालांना निरोप दिला, सुदामा आलाय, त्यांचा मित्र आहे, तुम्ही फक्त कृष्णाला सांगा असं सांगितल्यावर कृष्णाची आज्ञा अशी होती त्या द्वारकेमध्ये की कुणीही गाईला आणि ब्राह्मणांना त्रास द्यायचा नाही, किंबहुना त्यांचा अपमान करायचा नाही. सुदामा ब्राह्मण होते, सगळे ऐकून घ्यायचे. सुदाम विचार करू लागले, सुदामजी म्हणे जाऊ का नको जाऊ. द्वारकेत आल्यावर विचार चालू आहे बरं का. मी सांगायला लागलोय की कृष्ण माझा मित्र आहे आणि लोक हसायला लागले, आणि खरंच आहे ना, का नाही हसावं. मी ह्या असा फाटका, तो द्वारकेचा राजा, मी नुसतं कृष्ण म्हणलो तर तो द्वारपाल चिडला माझ्यावर. नुसतं कृष्ण काय म्हणता, राजाधिराज, गो ब्राह्मण रक्षक, विश्वबंधू, दीनबंधू, भगवान असे त्याला विशेषण आहेत ना, आणि तुम्ही म्हणता कृष्ण, नुसतं कृष्ण. काय करू, जाऊ का नको जाऊ, का नको जाऊ, जाऊ का नको जाऊ विचार करत करत दाराजवळ थांबलेलं आहे. आणि दारात थांबल्या त्या महलाच्या गेट जवळ श्रीकृष्णाच्या
आणि तिथलच्या द्वारपालाला त्यांनी सांगितलंय की अहो जाऊन तुम्ही सांगाल का की किंवा तुम्ही सांगाल का कृष्ण कुठे आहेत म्हणून. त्यांचं घर कोणतं आहे ते म्हणे अहो घर म्हणू नका, जेवढे महल दिसायला लागले हे कृष्णाचेच आहेत, भगवंताचेच आहेत. कृपा करून मला सांगा माझी कुठं भेट होईल त्यांची. सुदामाने सांगितल्यानंतर एक द्वारपाल तिथे होता. तो म्हणला ब्राह्मण बुवा तुम्हाला काही दान पाहिजे का, दक्षिणा पाहिजे का, मी व्यवस्था करतो. तुम्ही कशाला आग्रह धरताय कृष्णाला भेटायची, तुम्हाला दान पाहिजे असेल ना देतो मी. तो म्हटलं नाही हो मी काही मागायला नाही आहे, श्रीकृष्ण माझे बालसखा आहे, बालमित्र आहे. असं म्हटल्यानंतर ते सगळे ते शिपाई द्वारपाल सगळे हसायला लागले. मित्र आहे त्यातलं एक म्हणतो थांबा ब्राह्मण बलचा अपमान करू. तो म्हणतो बर तुम्ही इथे बसा. ते तो बसवलं. मी जाऊन विचारतो महाराज काय करतात. खरं तर दुपारची वेळ झालेली आहे, महाराजांची विश्रांतीची वेळ आहे. ते जर विश्राम करत नसतील तर मी तुमचा संदेश त्यांना देतो. काय नाव सांगितलं तुमचं. त्यांनी सांगितलं माझं नाव सुदामा आहे. त्यांना सांगा सुदामाला. तो शिपाई रुक्मिणीच्या महालामध्ये गेले. रुक्मिणीच्या महालात गेल्यानंतर श्रीकृष्ण रुक्मिणी बसलेले होते. येणे जाता क्षणी माफी क्षमा मागितली द्वारपालाने. महाराज मला क्षमा करा, विश्रांतीच्या वेळेमध्ये मी व्यत्यय आणतोय. श्रीकृष्ण म्हणाले काय झालं रे बाबा. ते म्हणे काय नाही, एक पुरुष ब्राह्मण आहे, अंगावर नीट कपडे पण नाही, गुडघ्यापर्यंत धोती आहे, अंगावर एक पंचा आहे, हातात काठी आहे, अर्धा वाकलेला आहे, झुकलेला आहे, आणि तो तुम्हाला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो. श्रीकृष्ण म्हणाला अरे ठीक आहे ना, मग ब्राह्मणांना मला भेटण्यासाठी कधीपासून परवानगीची गरज लागायला लागली. ब्राह्मण ऋषी माझ्याकडे आल्यानंतर मी सांगितलेलं आहे कोणी त्यांना अडवायचं नाही. का परवानगीची गरज असते. नाही नाही तसं नाही, आपल्या गावातले नाही ते. आपल्या गावात एवढा दारिद्र्य माणूस असू कसं शकेल म्हणजे महाराज. पण तो परदेशातून आलेला कोणीतरी दिसतोय म्हणून मी त्यांना थांबवतो. काय नाव सांगितलं त्यांनी. काय नाव सांगितलं त्यांनी म्हटल्याबरोबर त्या द्वारपालाच्या मुखातून निघतं सुदामा. सुदामा नाव निघलं. सुदामा म्हणून तर टन उडी भरले खाली. श्रीकृष्णाने टाकले, धावत पळत निघाले, पायात वाहना पण घातले. पळता पळता पंचा पिवळा खाली पडलेला आहे. सुदामा सुदामा सुनते ही डोळे चले आए मोहन. सुनते ही डोळे चले आए मोहन. लगाया गले से सुदामा को मोहन. लगाया गले से सुदामा को मोहन. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा. मेहमान मेरा अजीबा गया है. मेहमान मेरा अजीबा गया है. बेभान झालेला श्रीकृष्ण मित्राला भेटण्याकरता अनवणी पायानं धावत आहे. सुदामा सुदामा हाका मारत आहे. सगळे द्वारपाल अचंबित झालेले आहेत. रुक्मिणी स्तंभित झालेली. रुक्मिणी विचार करते आतापर्यंत तर या दरबारामध्ये अनेक स्वर्गातले देव आले, ऋषी मुनी आले, पण असं कधी घडलं नाही. देव स्वतः धावतोय, अंगावरचा पंचा खाली पडलाय. बराच वेळ लागला देवाला निरोप जाऊन. देव बाहेर द्वारामध्ये सुदामा विचार करत होता, इतका वेळ लागला याचा अर्थ आता काय सांगता. माणसं बदलत असते, मोठे झाल्यावर तर बदलत ते तुम्हाला. त्यांनी विचार केला नाही नाही बहुतेक देव मला भेटणार नाही. आपण वापस गेलेलं बरोबर. उठून हळूहळू निघायला सुरुवात करत होते.
एवढ्यात सुदामा 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 हाका मारत 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 सगळं नगर जमा झालं. सगळं नगर पाहायला लागलेले, द्वारपाल पाहायला लागलेले आहेत, सगळे शिपाई पाहायला लागलेले आहेत. त्या राजदरबारातले मंत्री बाहेर आले पाहायला, आले काय चाललंय हे सगळं. आणि ह्या श्रीकृष्णाने येऊन सुदामाला हाका मारली. सुदामाच्या जवळ येऊन सुदामा मान वळून पाहतोय तर देव स्वतः आलेला, श्रीकृष्ण आलेला, त्याच्या हातातली काठी पडली आणि दोघांनी एकमेकांवर अनेक वर्षानंतरची भेट झालेली. दोघांच्या डोळ्यात अश्रू धारा लागलेल्या, कडकडून मिठी मारले एकमेकांना, कडकडून मिठी. त्याचं वर्णन किती कसं भेट व्हावं याचं वर्णन कबीर महाराजांनी केलेलं आहे. 4 मिले 64 खिले 20 रहे कर जोड़, हरिजन से हरि से मिले बिहसे 7 करोड़. हरीचा भक्त हरीला भेटला, कडकडून दोघांच्या डोळ्यातून अश्रू, दोघेही एक शब्द बोलत निशब्द झालेले. 4-5 मिनिट सगळं नगरजन पाहायला लागलेले, अरे काय चाललंय हे. अशक्त असलेला ब्राह्मण देवाचा मित्र आहे, हो, आणि देव भेटलेला. बराच वेळ झाल्यानंतर मग श्रीकृष्ण भानावर आले. सुदामाचे डोळे पुसले, सुदामाने श्रीकृष्णाचे डोळे पुसले. सख्या किती दिवसांनी भेटला श्री मला, का माझी आठवण झाली नाही की तुला इतके दिवस. सुदामा म्हणला तेव्हा, अरे तुला विसरलो कधी आठवायला रे बाबा, एक क्षण मी तुला विसरलो, काय इतका दिवस लावला. एक शब्द न बोलता सुदामा डोळ्यातून अश्रू येऊ लागले. कृष्ण म्हटला चल चल आतमध्ये जाऊ आपण आता. त्याच्या गळ्यामध्ये हात टाकले. करून सुदामाला संकोच वाटू लागला. देवा कृष्णा, अरे हात नको टाकू, मी चालतो. नाही नाही तसाच चलतो. गळ्यात हात टाकले. आपल्या राज दरबारामध्ये आणून सिंहासनावर बसवलं, स्वतः पायाजवळ बसले. भगवंत सिंहासनावर बसायला संकोच वाटला. सुदामा म्हणला अरे मी पण खाली बसतो. नाही नाही तू तिथंच बैस. एकाने तो पडलेला पिवळा पंचा आणून दिला. देवाने तो पंचा घेतला, सुदामाचे पाय आपल्या हातात घेतले आणि त्याच्यावरची धूळ पुसायला सुरुवात. ते पाय असा उचलल्याबरोबर सुदामाने असं कस तरी केलं, पाय उचलला. काय झालं म्हणून त्याने पाय खाली पाहतात आणि असंख्य काटे टोचले. देवाने ते काटे काढायला सुरुवात केली. तेवढं रुक्मिणी या सगळ्या पटराने आल्या. देवाने सांगितलं रुक्मिणी जा परात आणि पाणी घेऊन ये, आपल्याला या सुदामा ब्राह्मणांचे पाय धुवायचे आहे. पायाचे काटे का असंख्य रक्तबंबाळ झालेला पाय पाहून देवाच्या डोळ्यातून घळा अश्रू सुरू झाले. रुक्मिणी माता पाणी आणेपर्यंत बराबर में अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए. बराबर में अपने सुदामा बिठाए, चरण श्याम ने धुलाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए. न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, खुशी के समान करीब आ गया है, खुशी के समान करीब आ गया है. हरिद्वार पालो कन्हैया से खेलो, हरिद्वार पालो कन्हैया से खेलो. किधर के दुआर गरीब आ गया है, किधर के दुआर गरीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है. किधर के दुआर गरीब आ गया है. भगवान श्रीकृष्णाने आपल्या नेत्रोदकाने त्या सुदाम्याचे पाय धुतलेले असतात.
रुक्मिणी पाणी घेऊन आली, खाली ताट ठेवलं, सुदामाचे पाय ठेवून हो सुदामाचे पाय धुतले, स्वतःच्या पंचाने पुसले. देव म्हणतात की आजही अशा ब्राह्मणांची पायाची सेवा करायला तयार आहे. पण तो ब्राह्मण कसा असला पाहिजे भागवतामध्ये त्याचं वर्णन केलं. निरपेक्षम मुनीम शांतम, सगळे विशेषणे घे बरं का. निरपेक्ष असला पाहिजे, मुनी असला पाहिजे, शांत, निर्वैर, समदर्शना. माझा सुदामा या सगळ्या लक्षणांमध्ये बसतो आणि म्हणून त्याच्या चरणाची सेवा मी करायला तयार आहे. पायाची सेवा, पाय धुतलेले, पंचाने पुसलेले, ते पाणी स्वतःच्या डोळ्याला भगवान श्रीकृष्णाने लावलेलं. संकोच वाटू लागला का? मग म्हणे सुदामा कुणीकडं कसं येणं केलं बाबा मित्रा, किती दिवसांनी भेटलाय बालपणीच्या. तो संकोचला. देवाला वाटलं मी याच्याशी आता गप्पा मारून उपयोग नाही, आता गप्पा मार. अरे हा उपायशी चालत आलेला, याला थोडा आराम करू द्यायला पाहिजे, विश्राम करू द्यायला. राज दरबारात जमणार. सुदामा चल आपण महालात जाऊ, शेड कक्ष मध्ये जाऊ. सुदामाला घेऊन रुक्मिणीच्या महालात गेला. रुक्मिणीने सांगितलं 56 भोग त्या सुदामाला ताट केलेले. देव आणि सुदामा जेवायला बसल्यानंतर पहिला घास घ्यायचा, देवाला अर्पण केल्यानंतर पहिला घास घ्यायचा, तर सुदामा थांबला. माझी मुलं, माझी बायको 8-15 दिवस झाले त्यांना अन्नाचा हक्क नाही, 56 भोग मी कसा खाऊ? पुन्हा विचार करतो. पण मी आता याला काय सांगू? माझ्या घरी खायला नाही हे सांगू? नाही, गुपचूप जेवण केलं पाहिजे. गुपचूप सुदामाने जेवण केलं, तृप्त झाला. त्या सुदामाला आराम करण्याची आवश्यकता होती. शयन कक्षामध्ये गेलं. स्वतः देव सुदामाचे पाय दाबू लागले. देव पाय दाबतोय हे पाहिल्यानंतर रुक्मिणी पटकन गेली, पंखा आणला, स्वतः हवा घालायला लागली. त्याला वाटलं देव त्याचे पाय दाबतोय तर आपणही काहीतरी सेवा केली पाहिजे. रुक्मिणीनं पंखा घेऊन हवा द्यायला सुरुवात केली. सुदामाला अतिशय संकोच वाटला. देवा नको रे असं करू रे बाबा. संकोच वाटला. अरे तू सेवा करावीस माझी, मी तुझी सेवा करावी का तू माझी सेवा करावी? ते म्हणलं शांत झोप, आता मित्र आहे तुम्हाला, सकाळी तुम्हाला. थोडा वेळ विश्रांती झाली, पण देवाला शांत बसण्याला जायना. देव रुक्मिणी गेल्यानंतर पुन्हा थोड्या वेळाने कृष्ण तिथं आला. झोप लागली का सुदामा? सुदामा म्हणतो नाही ना देवा. मग येऊ का मी आतमध्ये कक्षामध्ये? काय कमाल झाली. अरे तुझं घर आहे, तू विचारतोच वेळ येऊ का म्हणून? नाही, मला वाटलं झोप नसेल लागली तर गप्पा कराव्या थोड्या. ये कृष्ण. दोघं मिळून गप्पा करायला लागलेले. म्हणे सांग कसं चाललं तुझं, बरं आहे ना? तुला काही त्रास तर नाही ना? सुदामा विचार करतोय की देवाने मला विचारलंय, आता हे बोलू का मी? म्हणतो नाही. मित्राला काही मागितलं स्वार्थाचं की मैत्री कमी होत असते, लक्षात घ्या. सुदामाने विचार केला, देवा अरे तुझा आशीर्वाद आहे, सगळं अतिशय उत्तम आहे. हे ऐकून देवाला बरं वाटलं. याला म्हणायचं स्वाभिमानी. काहीच त्याच्याकडे नाही, पण एक शब्द मला मागितला नाही. हो सुदामा, काय आपण साधेपणी ऋषींच्या आश्रमामध्ये खेळायचो नाही? म्हणजे हो ना देवा, आम्ही तुला चिडवायचो, लवकर लग्न कर. लग्न झालं तरी तुझं? तुला पुन्हा संकोच वाटला. देवा काही कसं बोलतोस रे? अरे नाही काय बोलतो, तुझं लग्न झालं की नाही विचारलं का? म्हणजे देवा लग्न झालं. बरं मला नाही बोलावलं लग्नाला. पुन्हा सुदामा शांत. बरं जाऊ दे. काय नाव भाऊ वहिनींचं? त्यांनी सांगितलं सुशीला. मग वहिनीनं माझ्यासाठी काही निरोप संदेश दिला नाही का? ते म्हणे दिला ना. काय संदेश दिला सांग कर. आता सुशीलाने जे सांगितलं ते शब्द सुदामाने श्रीकृष्णाला सांगितलं. काही नाही. सुशीला म्हटली देवा त्यांना सांगा की देवा महिन्यातून 2 एकादशी येतात, पण आमच्याकडे नित्य एकादशी असते. हे ऐकल्याबरोबर देवाच्या डोळ्यात कचकन पाडला. घडा अश्रू सुरू झाले. काय दुर्दशा. मनातल्या मनात विचार केला आणि त्या वहिनीला समोर सांगितलं, वहिनी बास. माझा मित्र भेटला, आता तुमच्याकडे नित्य द्वादशी असेल, एकादशी नसेल.
नित्य द्वादशी असेल ना, नित्य भोजन तुम्हाला मिळेल, काळजी करू नका. पुन्हा सुदामाला देव विचारतात, अरे वहिनीनं माझ्याकरता काही पाठवलं असेल नाही. याला संकोच वाटला, अरे एवढा वैभव ऐश्वर याच्याकडं आणि याला मी तांदूळ नैवेद्य होय. म्हणलं नाही रे देवा, मी काहीच नाही आणलं, तुझ्या वहिनीनं काहीच दिलं, काहीच नाही दिलं. आणि मग तुझा हात काऊन दाबून ठेवला? नाही नाही, थोडासा दुखायला लागलं, थांब दाखवतो ना. असा हात घेऊन वर केला की ती पोटरी खाली पडली. देवाने पटकन दोन ती तांदळाची पोटरी उघडली, पाहिले 4 वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ त्याला दिसल्याबरोबर लक्षात आलं हे तांदूळ सुद्धा याच्या घरचे नाही, 4 घरचे मागून लागले. पहिली मुठी तांदूळ घेतली, मुखामध्ये टाकली, मुखात घातल्याबरोबर स्वर्गलोक देऊन टाकला. पोहे सुदाम देवाचे, पोहे सुदाम देवाचे, पोहे सुदाम देवाचे, पोहे सुदाम देवाचे, पोहे सुदाम प्रेम का पडे सो पंडित होय. काय वर्णन करावं, प्रेम पाहिजे बघा अंतःकरणात. तुम्हाला खरं सांगू का, एकदा एका शिष्याने गुरूंना विचारलं होतं, महाराज तुम्ही म्हणता भगवंतावर प्रेम करा, भगवंतावर प्रेम, कसं प्रेम करायचं भगवंतावर? ते म्हणलं तुझं लग्न झालं का? हो. तुझं बायकोवर प्रेम आहे का? म्हणजे हो. बायकोवर प्रेम हे तुला कोणी शिकवलं? म्हणे कोणीच नाही. मग कसं झालं? म्हणे काय नाही, रोज सोबत राहतो, रोज बोलतो, बोलल्या स्वभाव आवडला आणि प्रेम झालं. म्हणजे मग रोज जर बायको सोबत रोज प्रेम झालं तर रोज देवासोबत पण राहा ना, रोज देवाला सोबत ठेवा ना, रोज देवाचे गुणगान गा ना, देवाविषयी प्रेम निर्माण होईल ना महाराज. नाही कसं आम्ही जर का रोज अर्धा तास देव आणि जर उरलेले 23.5 तास प्रपंच असेल तर कशाचे संस्कार आधी होते? प्रपंचाचे संस्कार कमी करा, भगवंताचे संस्कार वाढवा. पहिली मूठ तांदूळ पोहे खाल्ल्याबरोबर स्वर्गलोक देऊन टाकला. सगळ्या राण्या पाहत होत्या. दुसरी मूठ घेतली, तोंडात टाकली, पृथ्वीलोक देऊन टाकला. आता रुक्मिणी विचार करायची, तिसरी मूठ जर खाली तर आमच्या सहित सगळ्यांना देऊन टाकली. म्हणून तिसरी मूठ घेतल्याबरोबर रुक्मिणी धावत पळत गेली ना, हाताला धरलं. देवा थांबा, खाऊ नका. म्हणजे रुक्मिणी असे तांदूळ मला, असे पोहे आतापर्यंत भेटले नाही खायला, काय प्रेमाने आणलेले पोहे, खाऊ दे मला. म्हणे नाही देवा, तुम्हाला काय सुदामा व्हायचं काय? थांबा, ते खाऊ नका. हो. मग आता ती ऐक ना, म्हणे अहो तुम्ही एकटेच कसं खाता, प्रसाद आहे ब्राह्मण देव तसा, आम्हाला द्या ना. बरोबर. तिने मूठ सोडली आणि ते तांदळाची पोटरी रुक्मिणीकडे दिली. रुक्मिणीच्या जीवात जीव आला. स्वर्गलोक, पृथ्वी लोक, 2 लोकांचं वैभव सुदामाला देऊन टाकलं महाराज. सर्वस्व देण्याची तयारी मित्रासाठी. सुदामा ब्राह्मण Devonia,
इकडे विश्वकर्माला भगवान श्रीकृष्णाने बोलून घेतलं. विश्वकर्मा म्हणाले देवा काय आज्ञा, म्हणजे माझा मित्र सुद्धा त्याचं घर सोन्याचं करून टाका. विश्वामित्र इकडे सुदामाच्या घरी आलेला आहे. सुशीलाची भेट झाली. सुशीलेने नमस्कार केला विश्वकर्म्याला, आणि विश्वकर्माने विचारलं कुणीकडे येणे केलं. विश्वकर्मा म्हणाला माते माझ्या देवाची आज्ञा आहे की तुमचं घर मला चांगलं बांधून द्यायचं आहे. ते म्हटलं अजिबात नाही, हा सुशीलाचा धर्मच होता. माझं गाव असं राहिलं, माझं एकट्याचं घर चांगलं राहील नाही. करायचं असेल तर माझं सगळं गाव तुम्हाला चांगलं करावं लागेल. संपूर्ण गाव विश्वकर्माने चांगलं करून दिलेलं आहे. भागवत शास्त्र आणि त्यातल्या कथा आम्हाला शिकवत देते. सुदामा एक रात्र राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कृष्णाला म्हणतो देवा परवानगी दे. देवाने सुद्धा पुन्हा 4 दिवस अजिबात नाही म्हटलं. त्याला वाटलं मी जर याला 4 दिवस म्हणावं तर ह्यो म्हणाला आता नाही कसं म्हणू, राजा आहे. मित्रांमध्ये असं अडवणूक नसते. तो म्हटलं ठीक आहे जशी तुझी इच्छा. सुदामा निघण्याची वेळ आली. नवीन वस्त्र दिले सुदामाला. याच्या पलीकडे काही चर्चा नाही झाली. हो हे लक्षात घेतलं पाहिजे की पाहुण्याने सुद्धा एक रात्रच राहावं. आपल्याकडे काय आहे तुम्हाला आणखी धर्म सांगतो. अतिथी देवो भव. तुम्ही म्हणाल हे काय नवीन सांगितलं, माहिती ना आम्हाला अतिथी देवाप्रमाणे असतात. पण अतिथीचा धर्म कधी शिकवलाय का अतिथीला? अतिथीनं ज्याला जो यजमान आहे घरातला तो जर नसेल तर त्या घरातलं पाणी पिऊ नये. म्हणजे ज्यावेळेस वाजश्रवस ऋषीने यज्ञ केला आणि आपला पुत्र नचिकेताला सांगितले की जा मी तुला यमदेवाला दान केलं. नचिकेताने बापाला नमस्कार केला आणि सांगितलं मला आज्ञा करा. नचिकेता यमदेवाच्या यमलोकामध्ये आलेला आहे आणि यमलोकाला येऊन दार वाजवलं यमधर्माचं. धर्मपत्नीनं दार उघडलं. हा 12 वर्षाचा बालक यमदेवाच्या पत्नीनं दार उघडलं आणि विचारलं कोण रे? त्याने सांगितलं की मी नचिकेता वाजश्रवस ऋषींचा पुत्र. मला माझ्या पित्याने यमदेवाला दान केलेलं आहे आणि म्हणून मी तुमच्याकडे आले. यमदेव आहेत का घरी? त्यांनी सांगितलं नाही रे बाळा, यमदेव घरी नाही, 3 दिवसानंतर येणार आहे. तो म्हटला ठीक आहे आई, मी या झाडाखाली थांबतो. यमपत्नी म्हणाली की अरे मुला तू माझ्या मुलासारख्याच घरात येते. म्हटलं नाही आई, धर्म असं सांगतं की यजमान घरात नसेल तर तिथं पाणी घेऊन नये. आणि त्या घरातलं पाणी 3 दिवस नचिकेताने घेतलं. 12 वर्षाचा मुलगा. यमदेव घरी आले. पत्नीनं पतिदेवाला पाणी दिल्यानंतर सांगितलं पहिले जा एक ब्राह्मण कुमार पाण्याशिवाय अन्न पाण्याशिवाय आपल्या दारात उपाशी आहे. त्यांनी त्यांना घरामध्ये आणलं. यमदेव आल्यावर नचिकेता घरात आला. त्याचं पाद्य पूजा केली, नमस्कार केला, जीव घातला आणि सांगितलं नचिकेता 3 दिवस तू उपवासी होतास, 3 वर माग माझ्याकडे. मला सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की यजमान घरी नसेल तर पाहुण्याने तिथं जाऊ. यजमान असेल तर पाहुणा देवासारखा मानावा. काय धर्म सांगा बरं शास्त्राने आम्हाला. कशाला व्यभिचार होईल मला सांगा ना समाजात. व्यभिचार होणार. सुदामेमध्ये आज्ञा देवा. काय आज्ञा निघाला सुदामा. बराच लांब पर्यंत श्रीकृष्ण सोडवायला आलेले. तेव्हा कृष्ण अरे बाद झालं तू थांब ना, तुम्ही जातो ना. बरोबर ठीक आहे काय हरकत नाही. श्रीकृष्ण तिथून माघारी फिरले. सुदामा आपल्या घराकडे निघालेला आहे. चालता चालता विचार करतो काय मित्र आहे मला वाटलं काहीतरी देईल निघताना. काही दिलं नाही त्यांनी. असं सुदामा विचार करतोय. राजा द्वारकेचा राया मला वाटलं काही धन वगैरे दिलं तर माझी थोडीफार गरिबी संपली असते. दुसरं मन म्हणतो. मी म्हटलं ना मन संकल्प विकल्प करत असत. दुसरं मन म्हणतं नाही नाही बरोबर आहे, नाही दिलं ते चांगलं केलं. निर्धनाला एकदम जर धन दिलं तर तो विक्षिप्त वाटण्याची शक्यता असते. काय एकदम आता आठवलं म्हणून सांगतो. एका जणाला लॉटरीचं तिकीट काढायचं सवय होती.
आता बंद झाले लॉटरी, आता दिसत नाही. एक 10 वर्षापूर्वी लॉटरी तिकीट काढायचे लोक, आणि किती लागायचे? 10 रुपये तिकीट असायचं, 50 रुपये लागायचे 10 रुपये. 50 रुपये, 10 रुपये, 20 रुपयाचं वर लागलं नाही. एका गृहस्थाने 5 कोटीचं लॉटरीचं तिकीट काढलं. किती? 5 कोटीचं. त्याला कधीच लॉटरी तिकीट लागलं नाही. कर्म धर्म योगाने बघा, उद्या निकाल, त्याला वाटलं तिकीट जपून ठेवा, आणि कर्म धर्म संयोगाने काय झालं, रात्रीच त्याला आला हार्ट अटॅक. त्याला केलं ऍडमिट दवाखान्यात, आयसीयू मध्ये ऍडमिट केलं त्याला. दुसऱ्या दिवशी मुलाने तिकीट पाहिलं, त्याला 5 कोटीचं तिकीट लागलं. गरीब घर असतं बरं का. किती तिकीट लागलं? 5 कोटी रुपये. त्या मुलाला वाटलं आपण जाऊन वडिलांना माहिती दिली. तो धावत पडत आला त्या दवाखान्यामध्ये. दवाखान्यात आला, त्या डॉक्टरची भेट झाली. डॉक्टर म्हणला काय झालं? म्हणजे काय लॉटरी लागली, वडिलांना सांगायला सांगतो. तो म्हणला अरे असं जात असते का, की एकदम त्या हार्टच्या पेशंटला सांगितलं तर तो मरेल. मग कसं सांगत असते, तुला नाही जमायचं, लॉटरी तिकीट आणते. डॉक्टरने काय केलं, लॉटरी तिकीट स्वतःकडे घेतलं आणि स्वतः त्या पेशंटकडे जाऊन बसला आयसीयू मध्ये. आयसीयू मध्ये गेल्यानंतर त्याला विचारलं, का कधीपासून लॉटरी तिकीट काढता? तो म्हटला महाराज बरेच दिवस झाले डॉक्टर साहेब लॉटरी तिकीट काढतो. बर, कधी लागलं का? म्हणजे नाही. बर, समजा तुम्हाला जर 1 लाखाचं लागलं तर? तो म्हणला 1 लाखाचं लागलं तर मुलगा म्हणतो मोटरसायकल घ्यायची, घेऊन देईल त्याला. बरं, सांगली कल्पना. समजा 5 लाखाचं लागलं तर? म्हणजे 5 लाखाचं लागलं तर एखादी सेकंड हँड कार घेऊन म्हणजे महाराज. बरं, समजा तुम्हाला 50 लाखाचं लागलं तर? म्हणजे 50 लाखाचं लागलं तर एखादा प्लॉट घेऊन. सांगली कल्पना. बरं, समजा 5 कोटीचं लागलं तर? आता ते विचार करत होता की मला 10-20 रुपयाच्या वर लागलं नाही. जो अनावधानाने म्हणून गेला, डॉक्टर साहेब देवा शपथ याच्यातले अर्धे तुम्हाला देऊन टाकले. आता ते तिकीट लागलेलं होतं की नाही, हे ऐकल्याबरोबर डॉक्टरला वाटलं 2.5 कोटी आपल्याला मिळणार, त्यालाच अटॅक आला, तो खाली पडला. निर्धन व्यक्तीला एकदम धन मिळालं की तो अशी परिस्थिती होण्याची शक्यता असते. सुदाम्याने विचार केला, बरं झालं देवाने मला धन दिलं नाही, जे झालं ते चांगलं झालं. चालत 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 आपल्या स्वतःच्या नगरीमध्ये सुदामा आले नाही. येऊन पाहतो जिथं त्याची झोपडी होती तिथे एक महल त्याला दिसला. सगळ्या महलाला अशी एक चक्कर मारली, माझी झोपडी कुठे गेली? झोपडी दिसणार गेला. माझी झोपडी कुठे गेली? माझं घर कुठे गेलं? माझी मुलं काही दिसणार. मी काही चुकीच्या गावात नाही आलो, इकडे तिकडे पाहायला सगळं गाव बदललेलं दिसलं. तेवढ्यात एका नौकराने पाहिलं, सुशीला जाऊन सांगितलं, मालक आले. सुशीला 16 श्रंगार केलेला, महागाची साडी घातलेली, दागदागिने अंगावर घातलेले, तिने पटकन ताट केलं देवाला, ओवाळण्याकरता पती देवाला. आणि समोर आली. समोर आल्याबरोबर कोण देवी आली, असा कोपऱ्यात जाऊन असा त्याला म्हटलं कोण, की त्याच्याच जवळ गेली आणि त्याला ओवाळू लागली. याचा हात जोडा, देवी माफ करा मी ओळखलं नाही, आपण कोण? कमाल, मित्राला भेटून आले तर बायकोला विसरला. आवाज जाऊन ओळखलं का रे, ही सुशीला आहे, ही सुशीला आहे. सुशीला तू आधी सगळे श्रंगार? हो म्हणजे तुमच्या मित्राची कृपा, तुमच्या मित्राने दिलेलं आहे, सगळं नगर बदललेलं आहे. धडा 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 डोळ्यातून अश्रू सुरू झाले. देवा अरे मी काही न मागता तू किती दिलंस रे मला. सगळी तुझीच कृपा आहे आणि सगळं तुलाच मी अर्पण करतो देवा. खरं मला तू पाहिजे होता, निरपेक्ष असलेला ब्राह्मण मध्ये सुद्धा. लक्षात घ्या, आज देवा मंदिरांमध्ये गर्दी आहे, पण ही सगळी गर्दी देवाला काही ना काही मागण्या करतात. आज माझ्या कोर्टासाठी काय देवा निकाल माझ्याकडून लाव, आज माझ्या काहीतरी अमुक अमुक आहे, अमुक अमुक दे, तमुक तमुक दे. सगळी सगळे भिकारी आहेत, भिकारी. जो देवाला काहीच मागत नाही तो देवाला आवडतो. लक्षात घ्या. तुम्हाला
आपल्याकडे कथा होऊन गेली आहे. नरसिंह अवतारामध्ये नरसिंह भगवान प्रल्हादाला म्हणले होते, प्रल्हादा माग. काय मागितलं त्याने? देवा, काही मागण्याची इच्छा माझ्या डोक्यात येऊ नये, हेच दे, दुसरं काही देऊ नको. तुकोबरायांचं वचन आहे. हरी काही मागणे आम्हा नवचीत वडिलांची रीत चालत असो. दीनबंधू भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. बोला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीनाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. बोला. हे नाथ